देशाचं दूर जम्मू काश्मीरमध्ये जागोजागी सोल्जर तैनात असतात, मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या संख्येने लोक होते तिथे त्याचं उत्तर कुणी देत नाही. तिथे नेमके सैनिक का नव्हते, सुरक्षा रक्षक का तैनात होत नव्हते, त्याचं उत्तर कुणी देत नाही. ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य केली. चूक आहे की ठरवून, कारण जसं पाठीमागे मी बोलतोय ना, मला बोलू द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायला नको, मिळायला पाहिजे ना. याला जबाबदार कोण आहे? गेल्या 10 वर्षामध्ये जितके जवान, जितके पोलीस, जितके सामान्य नागरिक मारले, त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री, आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत, राज्य करतायत, सत्ता भोगतायत. या देशाची अवस्था आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा. विशेष अधिवेशन बोलवून तोडगा निघेल असं तुम्हाला? सर्वपक्षीय बैठक सुरू होण्याआधी मी ही मागणी केली की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका, पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू देत. यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल. राहुलजीने तीच मागणी केलेली आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही. विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद पाडतो. म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणार नाही. सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे, पण हे सरकार नाही आहे, हे नराधम आहे. हे राज्यकर्ते आहे, हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही आहे जे 10 वर्षापूर्वी होते, तसे नाही आहेत. त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देते आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देते, असं माझं स्पष्ट मत. असं द्या ना, मी काल त्याच्यावर बोललो ना. मी त्याच्यावरती काल सांगितलेलं आहे, जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा नसेल तर मग RR पाटलांचा राजीनामा का घेतला? 26/11च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये RR पाटील गृहमंत्री, त्यांनी हल्ला घडवला होता का? नाही, पाकिस्तानने केलेला हल्ला होता. शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा या सगळ्या हल्ल्या दहशतवादी हल्ला, विलासराव देशमुखांचा राजीनामा का घेतला? एक साधा, ही परंपरा आहे देशात, जबाबदारी घेतली पाहिजे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणला, ह्याच्यावरचं लक्ष, युद्धावरचं लक्ष. आम्ही युद्धाची मागणी करतोय ना. जनतेला वाटतं मोदी घुसणार पाकिस्तान स्वतःच, कारण त्याने बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला. लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील सैन्याचं आणि जातीचं, आणि 56 इंचाची छाती आहे. तुमचा सहकारी पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला, काँग्रेसनं प्रचंड कौतुक केले जातीनिहाय जनगणनेची मागणी त्यांनीच केली. राहुल गांधीचीच मागणी आहे. शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय आहे? तुमचा पाठिंबा या मागणीला? पाठिंबा का नसा तर जाती, बरं असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलंय की जातनिहाय जनगणनेची घोषणा करून हेडलाईन दिली, पण डेडलाईन कुठे, कधी सुरू करणार ते सांगा, मग आम्ही बोलतो. बोलिये है कि आप लोग बोल रहे युद्ध हो रहा है. युद्ध कौन कर रहा है? प्रधानमंत्री का चेहरा